नमस्कार विद्यार्थी मित्रो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। आत्ताच 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाची जाहिरात नव्याने जाहीर झालेली आहे आणि साधारणतः जवळपास 4497 जागांसाठीची ही जाहिरात आहे आणि जवळपास 19 प्रकारची विविध पदं याच्यामधून भरली जाणार आहेत। मग आज आपण या विभागाच्या होणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने युनिक अकॅडमीने एक रेकॉर्डेड बॅच आपणासाठी उपलब्ध करून देणार आहे। तत्पूर्वी आपण या सर्वच वेगवेगळ्या 19 पदाच्या अनुषंगाने जे पदं भरली जाणार आहेत आणि त्यांची परीक्षा पद्धत जाहीर केलेली आहे। आत्ताच जर तुम्ही पाहिलेला असाल तर यूट्यूब चॅनलवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ, फॉर्म कसा भरावा, कशा पद्धतीनं याच्या बाबतीत सखोल माहिती दिलेली आहे। वय असेल, पात्रता असेल, अशा वेगवेगळ्या अनुषंगाने अभ्यासक्रम काय काय असेल। पण आपण आज स्पेसिफिक जी परीक्षा या जलसंपदा विभागामार्फत घेतली जाणार आहे त्याच्यातील विशिष्ट अशी काही पदं आहेत की त्या पदाचा 100% अभ्यासक्रम आमच्या रेकॉर्डेड बॅचमधून पूर्ण केला जाणार आहे। अशाच पदाच्या अनुषंगाने ही बॅच कोणाला उपयुक्त ठरणार आहे आणि त्या बॅचच्या माध्यमातून जो काही अभ्यासक्रम या विभागाने जाहीर केलेला आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये कुठल्या प्रकारचा कशा पद्धतीनं विषयाचा अभ्यास करावा किंवा कोणकोणत्या घटकाचा सबघटकाचा विचार करावा याचा संदर्भ मी थोडक्यात घेणार आहे। पहिल्यांदा आपण थोडंसं असा विचार करूया की ही जी बॅच युनिक अकॅडमी घेणार आहे रेकॉर्डेड बॅच, ती स्पेसिफिक मी क्लिअर करेन। कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून आणि सहाय्यक भांडार ही 4च पदं विचारात घेतात जवळजवळ 2500 पदं याची भरली जाणार आहेत। आणि जलसंपदा विभागामार्फत परीक्षेचे आरेखन म्हणजे परीक्षा पद्धत जाहीर झालेली आहे, त्याची रचना क्लिअर झालेली आहे। किती मार्काची परीक्षा असेल, कुठल्या विषयाला किती प्रश्न विचारले जातील, हा सगळा संदर्भ दिलेला आहे। तर या 4 पदाच्या अनुषंगाने 100% अभ्यासक्रम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून ही आपली रेकॉर्डेड बॅच असणार आहे। आणि द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती ही रेकॉर्डेड बॅच आपल्याला उपलब्ध करून दिली जाणार आहे। बॅच सुरू झाल्यापासून ते साधारणतः 4 महिने कालावधीपर्यंत याचा ॲक्सेस तुम्हाला असणार आहे। साधारणतः एक लेक्चर किमान 3 ते मॅक्झिमम 5 वेळेस तुम्हाला पाहता येणार आहे। म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता, जर ह्याचा सरळ अर्थ घ्यायचा असेल तर ऑफलाईन बॅचला मी 1 टाइम ॲडमिशन घेतो, तर या ठिकाणी तुम्हाला 5 टाइम ॲडमिशन घेतलं असं त्याचा अर्थ होतो। कारण एक लेक्चर तुम्हाला 5 वेळेस पाहता येणार आहे। एखादा घटक, एखादा विषय, एखादा टॉपिक व्यवस्थित जरी नाही समजला तर तो पार तुम्हाला परत एकदा रिवाईज करता येऊ शकणार आहे। आणि ती फारच माफक स्वरूपामध्ये किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। याची परीक्षा अजून डिक्लेअर झालेली नाही मित्रांनो, पण आमच्या माहितीप्रमाणे ही परीक्षा एकतर TCS किंवा IBPS या संस्थेमार्फतच पार पाडली जाईल। कारण अलीकडच्या कालावधीतील सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा ह्या TCS IBPS संस्थेमार्फतच पार पडलेल्या आहेत। आता मूळतः आपण थोडंसं पुढे जाऊया। आता मी तुम्हाला म्हटलं की हे फक्त 4 पदासाठीच आमचा कोर्स विचारात घेतलेला आहे, पण तो 100%। पण याचा अर्थ असा नव्हे विद्यार्थी मित्रांनो, याच्यात असणारे जे बाकीचे पद आहे याच्यातील जो 60% सिलेबस आहे तो 60% सिलेबस म्हणजे याचा 100% असलेला सिलेबस आहे। ते पुढे मी स्पेसिफिक तुम्हाला क्लिअर करत असताना सांगेन। याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अभियंत्याची पदं भरली जाणार आहेत। मग याच्यातील 60% सिलेबस हा जो आता आपण या व्हिडिओमधून विचारात घेणार आहोत तो त्यांना आहेच आहे आणि 40% सिलेबस हा त्यांच्या तांत्रिक विभागाचा विचारात घेतलेला आहे। तर व्यवस्थित जर लक्षात घेतला तर हा कोर्स संपूर्ण 4400 जी काही पदं भरली जाणार आहे 4497 या पदासाठी 60% अभ्यासक्रम म्हणून हा उपयुक्त राहणार आहे। स्पेसिफिक फक्त या 2500 पदासाठी मात्र हा कोर्स 100% उपयुक्त राहणार आहे।
थोडंसं काय अभ्यासक्रम दिलेला आहे, कारण हे पहिल्यांदाच याच्यात फार मोठ्या प्रमाणात टेक्निकल साईडचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये भाग घेणार आहेत. तर जनरल हा अभ्यासक्रम याच्यामध्ये समाविष्ट असल्यामुळे आपल्याला थोडीशी माहिती करून घेता येईल. याचं स्ट्रक्चर काय पहा. साधारणतः दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक भांडरपाल या सर्वांसाठी हा सिलेबस निश्चित करण्यात आलेला आहे. त्याच्यात मराठी प्रश्नसंख्या ही 25 आहे, गुण हे 50 आहेत. इंग्रजी प्रश्नसंख्या 25 आहे आणि गुण 50 आहेत. आणि सामान्य ज्ञान या अंतर्गत 25 प्रश्न विचारले जाणार आहेत व बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या अंतर्गत 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. इथं गुणांची संख्या मात्र दुप्पट आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत. यामुळं 50-50चा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे थोडक्यात 200 गुणासाठी ही परीक्षा होणार आहे. प्रश्नाची संख्या मात्र 100 असणार आहे आणि याला कालावधी मात्र 120 मिनिटाचा असणार आहे. हे या ठिकाणी चांगली बाब असं म्हणता येईल, कारण विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र राज्यपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा विचार केला तर गुण हे 100 आहेत, प्रश्न हे 100 आहेत. मात्र प्रश्नाला हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठीचा कालावधी आहे फक्त 60 मिनिटाचा. मात्र तुलनात्मकरित्या या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्नासाठी 120 मिनिट दिलेले आहेत. याच्या मागचं दुसरं कारण असं आहे की याच्यातील बरेचसे पद हे टेक्निकल स्वरूपाचे असल्यामुळं इथं तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. या कारणास्तव तुम्हाला वेळेची योजना ही तुलनात्मकरित्या जास्त केलेली आहे. आता जरी या 4 विषय घटकामध्ये अभ्यासक्रम विभागलेला असला तरी आपल्याला थोडक्यात लक्षात घेता येईल, जेवढ्याही सरळ सेवेच्या आता परीक्षा आहेत, म्हणजे तुम्ही तलाठ्याचा विचार करू शकता, ग्रामसेवकाचा विचार करू शकता, जिल्हा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असू शकतील किंवा नगरपालिका द्वारे काही घेतल्या, नगरपालिका प्रशासनासाठी घेतलेल्या परीक्षा असतील. आता हा कॉमन फॅक्टर राहिलेला आहे की मराठी आणि इंग्रजी हा महत्वाचा व्याकरणाचा भाग हा त्यातील 50% एरिया कव्हर करतो, ग्रामरचा भाग. हे महाराष्ट्र अराज्यपत्रित सेवा परीक्षेमध्येही याचा समावेश त्याच पद्धतीने विचारात घेतलेला आहे. तर इथं सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आपण थोडंसं विचारात घेऊया. मराठी व्याकरणाचा भाग विचारात घेतला. शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार आणि त्याचा उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न. थोडक्यात तुम्हाला सांगायचं असेल, मराठी व्याकरणाचा जर आपल्याला अभ्यास करावायचा असेल, 5वी व 8वीचे स्कॉलरशिप पुस्तक डोळ्यासमोर ठेवलात तर ती संपूर्ण अभ्यासक्रमाची रचना आपल्या समोर येऊ शकेल. हल्ली आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणात पुस्तकं आपल्याला मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाची उपलब्ध आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. याशिवाय इंग्रजी व्याकरणामध्येही त्याच पद्धतीनं जनरल व्होकॅब्युलरी म्हणजे थोडक्यात तुमचा शब्दसंग्रह किती चांगला आहे हा भाग याच्यात विचारात घेतलेला आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, ॲडम्स अँड फ्रेजेस आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे सेम मराठी आणि इंग्रजीमध्ये जो सिलेबस विचारात घेतलेला आहे ग्रामरचा, सेम पॅटर्न प्रमाणे विचारात घेतलेला आहे. आता इथं थोडंसं आपल्याला इंग्रजी मराठी नंतर सामान्य ज्ञान या अंतर्गत ज्यावेळेस विचार होतो, प्रश्नांची 25 प्रश्नांचीच संख्या आहे या ठिकाणी. तुलनात्मक गुण जरी 50 असले तरी विषय घटक मात्र टोटल किती आहेत? साधारणतः 7 विषय घटक आहेत आणि याच्यावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारणार आहे. आणि हा जर अभ्यासक्रम पाहिलात, सिलेबस पाहिला तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं, जे जिल्हा परिषदेसाठी अभ्यासक्रम रचिलेला आहे, नगर परिषद प्रशासनासाठी आहे किंवा सरळ असं म्हणू शकता, जे विद्यार्थी महाराष्ट्र अराज्यपत्रित सेवा परीक्षेची तयारी करतात याच्यामध्ये जे विषय ठेवलेले आहेत तेच विषय या ठिकाणी आहे. इथं आपण ढोबळ असं विचारात घेऊ पुढच्या वाक्याकडे. इतिहासाचा विचार केलेला आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाचा, भारताच्या भूगोलाचा इथे विचार केलेला आहे, अर्थशास्त्राचा विचार केलेला आहे. हे स्पेसिफिक विषयाचा विचार करत असताना स्पेसिफिक काही त्याच्यातील मुद्दे याच्या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. याच्या मागचं कारणच असं आहे विद्यार्थी मित्र, 7 जर विषय असतील आणि 25 जर प्रश्न विचारणार असतील तर सरळ याचा अर्थ होऊ शकतो 7×21 किंवा 7×28 3 ते 4च प्रश्न तुम्हाला एका विषयावरती विचारणार आहेत. जर आयोगाने तुमचे या परीक्षा पद्धतीने जर स्पेसिफिक तुम्हाला भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या महत्वाच्या घटना असं स्पेसिफिकेशन केलेलं असेल तर ठळक मुद्द्यावरती फार खोलात जाऊन नव्हे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेन 1857 पासून 1947 पर्यंतचा अभ्यास करत असताना स्पेसिफिक या कालावधीमध्ये होणारे भारतातील महत्वाचे सर्व
समाजसुधारक असतील किंवा राष्ट्र चळवळीमध्ये जे सहभागी झालेले सर्व नेते असतील यांचा विचार तुम्हाला करावा लागेल. याच वेळेस ब्रिटिशांचं जर आपल्यावरती राज्य असेल तर या ब्रिटिश कालखंडामध्ये होऊन गेलेले सर्व गव्हर्नर जनरल्स आणि त्यांनी केलेले कारकिर्दीचा संदर्भ याच्यात घ्यावा लागेल. भारताचा विचार करता आपण राष्ट्रीय काँग्रेसचा एक महत्त्वाचा टापू याच्यामध्ये येतो, त्याचा विचार करावा लागेल. जहाल आणि मवाळाचा संदर्भ या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. याच कालावधीमध्ये कायद्यांचाही विचार केलेला आहे तर त्याचाही संदर्भ तुम्हाला याच्यामध्ये घेता येईल. आणि या संपूर्ण चळवळीमध्ये जो ठसा उमटवणारे जे महत्त्वाचे आपल्याकडे थोर इतिहास म्हणून इतिहासामध्ये स्वतःचा दाखला देता येईल ते महात्मा गांधीजी आणि लोकमान्य टिळक आहेत. यांच्याही कारकिर्दीचा आढावा तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये घ्यावा लागेल. भले ते 3-4 प्रश्न असतील, मात्र संपूर्ण 1857 पासून 1947 पर्यंतच्या इतिहासाचा धुंडाळा तुम्हाला इथे घ्यावा लागेल. दुसरा घटक याच्यात त्यांनी बघा स्पेसिफिक केलेला आहे, महाराष्ट्र, भारत आणि जागतिक भूगोल, भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल. म्हणजे भौतिक याचा अर्थ फिजिकल जॉग्राफी आहे, सामाजिक म्हणजे लोकसंख्येचा भाग येतो, मानवी लोकसंख्येचा भाग त्याच्यामध्ये येतो, जनजीवनचा भाग त्याच्यामध्ये विचारात घेतला जातो. आर्थिक भूगोल म्हणजे पीक, पाणी, खनिजे, खनिज संपत्ती याचाही दाखला याच्यामध्ये विचारात घ्या. बघा प्रश्न विचारले 3 ते 4, म्हणजे तुम्हाला एखादा जागतिक भूगोलावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, एखाद्या महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारला जाऊ शकतो आणि एखाद्या भारताच्या भूगोलावर. 3च प्रश्न विचारले जाणार आहेत, फार फार 4 विचारले जाणार आहेत. पण यासाठी तुम्हाला संपूर्ण भूगोलाचा अभ्यास करावा लागणार आहे, हे या ठिकाणी लक्षात. याच्यानंतरचा पुढचा एक भाग आहे भारत आणि महाराष्ट्र राज्य शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज आणि सार्वजनिक धोरण व हक्काचे मुद्दे. म्हणजे थोडक्यात भारतीय संविधान, राजकारण किंवा तुम्ही त्याला थोडक्यात असं म्हणू शकता ग्राम प्रशासनाचा भाग आहे, राज्य पद्धतीचा भाग आहे. इथं तुम्हाला ढोबळमानाने या घटकाचा अभ्यास करत असताना राज्यघटना निर्माण कधी झाली, राज्यघटनेची रचना कशी आहे, कलमे किती आहे, त्याच्यात भाग किती आहेत, परिशिष्ट किती आहेत, ह्याची बेसिक वैशिष्ट्ये सांगायची असतील तर वैशिष्ट्ये कसे विचारात घेतली जातात, प्लस राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, केंद्राच्या दृष्टिकोनातून लोकसभा, राज्यसभा, घटक राज्याच्या दृष्टिकोनातून विधानसभा, विधान परिषद, याच्यामधला फारक तुलनात्मक अभ्यास तुम्हाला इथे ठेवता येईल. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेची रचना का आहे याचा संदर्भ तुम्हाला याच्यामध्ये घेता येईल. बघा जरी फक्त 3-4 मार्कासाठी किंवा 3-4 प्रश्नासाठी जर अभ्यासक्रम दिलेला आहे, पद ही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. पदासाठीही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्पर्धा असणार आहे, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात फॉर्म या परीक्षेसाठी भरलेले असणार आहेत. त्यामुळं अभ्यास हा निश्चित आहे आणि तो परिपूर्ण रीतीने आहे, म्हणून याचा अभ्यास करणार. ह्याच्या पुढे जाऊया, चालू घडामोडी आहे. चालू घडामोडीमध्ये स्पेसिफिकली मी या ठिकाणी सांगेन युनिक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर देवा जाधवर सरांचे दर महिन्याला एक त्या महिन्यातील विषयाचा सगळा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावरचा आढावा घेतलेला व्हिडिओ यूट्यूबवरती आपल्याला उपलब्ध आहे. इतकं जरी आपण व्यवस्थित दर महिन्याचे व्हिडिओ त्यांचे पाहून त्याच्यावरती नोट्स काढला तरी याच्यावर येणाऱ्या प्रश्नाचं हमखास आणि अचूक उत्तर तुमच्याकडे देता येऊ शकणार आहे. याच्या पुढचा भाग याच्यामध्ये आहे अर्थव्यवस्थेवरती त्यांनी जास्त थोडीशी माहिती घेतलेली आहे. पण हा अभ्यासक्रम करत असताना आपण मी असं म्हणेन भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, नियोजन आयोग, वित्त आयोग, पंचवार्षिक योजना याचा आढावा तुम्हाला घ्यावा लागेल. लोकसंख्याच्या अनुषंगाने आता असलेले काही आकडेवारी आहेत, 2011ची आकडेवारी उपलब्ध आहे. तदनंतर आता 2023 मध्ये काही महत्त्वाची आकडेवारी जाहीर झालेली आहे. याच्या आधारावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हाही भाग आहे. याच्यात जाणीवपूर्वक विचारात घेतलेला भाग सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीवरती अलीकडच्या कालावधीमध्ये जास्त प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, कारण आज महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतीत विचार करत असताना टेक्नॉलॉजी ही परिपूर्णरित्या असली गेली पाहिजे. म्हणून आज कुठलीही परीक्षा असू दे त्या परीक्षेमध्ये अद्ययावत जी टेक्नॉलॉजी सध्या वापरली जात आहे त्याचा वापर होत आहे अशा सर्व बाबी अभ्यासक्रमामध्ये विचारात घेतलेल्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग सगळ्याच अभ्यासक्रमामध्ये विचारात घेतलेला तो म्हणजे पर्यावरण. आपल्याला पर्यावरणाशिवाय पुढे जाता येत नाहीत. पूर्वी पर्यावरण हा भाग आपण भूगोलामध्ये अभ्यास करायचो, मात्र इथे तुम्हाला स्वतंत्ररित्या 3 प्रश्न त्याच्यावरती विचारले जाणार आहेत. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 4 विषय घटक दिलेले आहेत, मराठी, इंग्रजी
पण तिथं एकेका विषयाचा अभ्यास करायचा आहे. माझा जो तिसरा घटक आहे सामान्य ज्ञानचा, ह्याच्यात 7 विषयांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुलनात्मक 7 विषयाची व्याप्ती मोठी आहे आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार आहे. आणि शेवटचा ह्याच्यातला घटक कुठला आहे, तो म्हणजे बौद्धिक चाचणी, म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापनाचा भाग आहे. इथेही मी तुम्हाला असंच सांगेन, 5वी आणि 8वी स्कॉलरशिप डोळ्यासमोर ठेवा. याच्यामध्ये जे घटक विचारात घेतले गेलेले आहेत त्या घटकांचा व्यवस्थित अभ्यास केला तर याची सगळी व्याप्ती तुम्हाला लक्षात येऊ शकेल. हे मी तुम्हाला अभ्यासक्रम दाखवण्याचं कारण का, याची व्याप्ती एवढं स्पष्टपणे करण्याचं कारण ह्याच्यासाठीच आहे की जो आम्ही रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, ह्या सर्व घटकाचा परिपूर्ण विवेचन या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या पुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तर आमची जी बॅच तुम्हाला रेकॉर्डेड बॅच देणार आहोत त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल, जो आत्ता दिलेला संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे. याशिवाय तज्ज्ञ अनुभवी विषय प्राध्यापकामार्फत हे लेक्चर्स रेकॉर्ड केलेले असणार आहेत. दर्जेदार अभ्यास साहित्य म्हणजे जे आपण थोडक्यात अराज्यपत्रित परीक्षेसाठी जे नोट्स वापरतो तसेच नोट्स तुम्हाला या ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय 5000 MCQ प्रश्न म्हणजे PYQ प्रश्न म्हणून आपण थोडक्यात आतापर्यंत झालेले TCS IBPS पॅटर्ननुसार जेवढ्याही परीक्षा झालेल्या आहेत या सगळ्या परीक्षेचं एकत्रीकरण 5000 प्रश्नांचा सेट तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तो PDF स्वरूपामध्ये तुम्ही डाउनलोडेबल स्वरूपामध्येही असणार आहे. याचं कारण असं, कारण ह्या परीक्षेचा अभ्यास करत असताना TCS IBPSने या विषय घटकावर कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत हे समजलं तर तुम्हाला याचा अभ्यास व्यवस्थितरित्या करता येणार आहे. आणि याशिवाय मराठी इंग्रजी विषयाला वेटेज हा 50% संपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग विचारात घेता. म्हणजे थोडक्यात 50 प्रश्न सोडवायचे, 100 गुण त्याला आहेत. ह्याच्या स्पेसिफिक वेगळ्या टेस्ट तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि ते तुम्हाला ॲपवरती सोडवता येणार आहे. ही बॅच आपल्याकडे ऑलरेडी 6 तारखेपासून सुरू होणार आहे आणि द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती ही बॅच उपलब्ध आहे. जर या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्हाला 8929920917 या फोन नंबरवरती संपर्क साधता येईल. परत एकदा रिपीट करतोय, ही बॅच आपली 6 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. स्पेसिफिक ही रेकॉर्डेड बॅच कोणासाठी आहे ते स्पेसिफिक मी या ठिकाणी 4 पदांचा उल्लेख केलेला आहे. या 4 पदांचा 100% अभ्यासक्रम पूर्ण होणारी बॅच म्हणून याचा विचार करता येईल. याशिवाय उर्वरित जे साधारणतः 13 ते 14 पदं आहेत या पदासाठीचा 60% अभ्यासक्रम या कोर्समधून पूर्ण होणार आहे. थँक्यू.